कारण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजप सोबत राहिल्यास पूर्ण होणार नाही असं आता रोहित पवार यांनी म्हटलंय। जय पवार यांच्या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। 2029 मध्ये सुनेत्रा पवारच मुख्यमंत्री असतील। जय पवारांनी बारामतीमध्ये जनता दरबारानंतर हे वक्तव्य केलेलं होतं, त्यावरच आता रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। इच्छा होती आणि दादांची सुद्धा इच्छा होती की येणाऱ्या 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावा। आमची इच्छा कोणासाठी होती तर अजितदादांसाठी होती। त्यामुळे मला एकच सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल। त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते, लोकांच्या बाजूने बोलत होते। तर जय पवार यांच्या विधानावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आता समोर येते। मुख्यमंत्री होण्यासाठी जनाधार आमदारांचं संख्याबळ आवश्यक असतं, उगाच निरर्थक चर्चा करण्यात अर्थ नाही असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय। 2029 मध्ये सुनेत्रा पवारच मुख्यमंत्री असतील। जय पवार यांनी बारामतीमध्ये हे वक्तव्य केलेलं होतं, त्यानंतर जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया। आता प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री व्हायला तेवढा मोठा जनाधार लागतो, तेवढ्या आमदारांची सगळी मोठी संख्या लागते आणि मला वाटतं याचा निरर्थक चर्चा करण्याचा मध्ये काही अर्थ नाही आहे। मी आज सांगतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार चाललं आहे। ते 2019 साली आलं, 2014 साली आलं, 2024 साली आलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली 2029ला पण सरकार भारतीय जनता पक्षाचं येईल।